सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी केलेले मराठा आरक्षणासाठी उपोषण असो किंवा त्यामुळे झालेली आंदोलनं असो आणि त्यानंतर आता त्यांनी सुरू केलेला आहे महाराष्ट्र दौरा। तर या सर्वांमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा प्रत्येकासाठी कुठेतरी जवळचा बनला आहे किंवा अगदीच तो चर्चेत आला आहे। या मुद्द्याला घेऊन ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांनी त्यांची काही मतं मांडली आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ हे कुठेतरी एकमेकांविरुद्ध आल्याचंही पाहायला मिळाले। या बाबतीत अनेक राजकीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि या दोघांमध्ये कुठेतरी दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत किंवा हा मुद्दा कुठेतरी कमी केला पाहिजे याबाबतही चर्चा करण्यात आल्या। नमस्कार, मी किशोरी घायवट, टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। विजय वडेट्टीवार काय म्हणाले आहेत ते पाहूयात। छगन भुजबळ यांच्या भूमिकेला माझं समर्थन नाही असे थेट वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे। भावना दुखावल्या जाणार नाहीत अशी आपली भूमिका असली पाहिजे असा खोचक टोलाही त्यांनी भुजबळ यांना लगावला आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी सभा आयोजित करण्यात आली होती। विशेष म्हणजे या सभेत मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती महत्त्वाची समजली जात होती। मात्र भुजबळ यांच्या भूमिकेला आपले समर्थन नसल्याचे म्हणत वडेट्टीवारांनी मोठं वक्तव्य केले आहे। भुजबळ यांचा पक्ष आणि विचार वेगळे असून आपली भूमिका वेगळी असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। भुजबळ यांच्याकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यांना आपले समर्थन आहे का या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, माझं कोणाच्याही भूमिकेला समर्थन नाही। माझी स्वतःची आणि माझ्या पक्षाची भूमिका घेऊन मी समोर जाणार आहे। त्यामुळे भुजबळांच्या भूमिकेला मी कसे समर्थन देणार? भुजबळ यांचा पक्ष वेगळा असून त्यांची भूमिका वेगळी आहे आणि त्यांचे विचार देखील वेगळे आहेत। मी अनेक वर्षांपासून ओबीसी साठी लढणारा कार्यकर्ता आहे। ओबीसी यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, इतरांना कोणालाही त्यापासून दुःख होऊ नयेत आणि इतरांच्या कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशी आमची भूमिका असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांना भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे ओबीसीच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा आम्हाला अधिकार आहे। दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य कोणीही करू नये। तसेच नियमात बसवून जर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास त्याला आमचा विरोध नाही असे त्यांनी स्पष्ट केले। तर अशा प्रकारे मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला घेऊन छगन भुजबळ असो किंवा मनोज जरांगे पाटील आणि त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। जालन्यातील एका सभेमध्ये छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली, तर त्यानंतर साताऱ्यातील सभेतील मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांबद्दल आपले मत व्यक्त केले। त्यामुळे कुठेतरी ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण या दोन्ही मुद्द्यांना घेऊन राजकीय वातावरणात किंवा इतर समाजांमध्ये कोणत्याही समस्या येऊ नयेत किंवा ते एकमेकांविरुद्ध उभे राहून त्यांच्यात तेढ निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक राजकीय व्यक्ती आपापले मत मांडत आहे। अशाच प्रकारे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राच्या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।